आपण अनेकदा असे म्हणताना ऐकतो, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे वेळ नाही, माझ्या परिस्थितीमुळे मी काही करू शकत नाही. पण खरं पाहिलं तर नशीब हे आपल्याकडे तयार होऊन येत नाही, ते आपण दररोजच्या सवयींनी घडवतो. याच विचारावर आधारित आहे थॉमस सी कार्ली यांचं पुस्तक चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर डेस्टिनी. म्हणजेच आपल्या सवयी बदला आणि आपले नशीब बदला. थॉमस कार्ली यांनी एक वेगळा आणि अत्यंत रोचक प्रयोग केला. त्यांनी 5 वर्षात 233 श्रीमंत आणि 128 गरीब लोकांच्या दैनंदिन सवयीचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की हे दोन्ही गट एकाच समाजात राहतात, एकाच वातावरणात आहेत, पण त्यांचे जीवन आणि परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. का? कारण त्यांच्या दैनंदिन सवयी, विचार करण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याची सवय वेगळी होती. श्रीमंत लोकांची सकाळ लवकर सुरू होते. ते वाचन करतात, व्यायाम करतात, दिवसाचं नियोजन करतात, ते सकारात्मक विचार ठेवतात आणि शिकत राहतात. तर गरीब मानसिकतेतील लोक वेळ वाया घालवतात, परिस्थितीवर दोष ठेवतात आणि बदलाची वाट पाहतात. थॉमस कार्ली म्हणतात, यशस्वी लोकांचे नशीब काही जादूने तयार होत नाही, ते त्यांच्या सवयींनी घडते. हे पुस्तक आपल्याला एक सोपा पण शक्तिशाली संदेश देतं. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमच्या सवयी बदलणं हाच पहिला टप्पा आहे. सकाळी उठण्याची वेळ, आपण कोणासोबत वेळ घालवतो, आपण काय वाचतो, काय विचार करतो, या छोट्या छोट्या गोष्टीच तुमचं भविष्य ठरवतात. हे पुस्तक तुम्हाला शिकवते सकारात्मक सवयी कशा तयार करायच्या, वेळेचा उपयोग कसा करायचा, पैशाबाबत योग्य सवयी कशा अंगीकारायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं कसं. हीच आहे या पुस्तकाची खरी प्रेरणा. तुमचं आयुष्य कुणा दुसऱ्याच्या हातात नाही, ते तुमच्या सवयींच्या हातात आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्या सवयी बदलायला सुरुवात करता, त्या क्षणापासून तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. अध्याय पहिला आहे सवयींची ताकद, द पॉवर ऑफ हॅबिट्स. थॉमस कार्ली या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. आपण रोज जे काही करतो तेच आपल्या जीवनाचं आरसा असतं. आपण जेवढं काही विचार करतो आणि पुन्हा पुन्हा तेच करतो, तेच हळूहळू सवय बनतं आणि सवयीचं रूपांतर नशिबात होतं. सवय म्हणजे अशी कृती जी आपण विचार न करता पुन्हा पुन्हा करतो. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर मोबाईल पाहणे, चहा घेणे किंवा वाचन करणे. या सवयी 2 प्रकारच्या असतात. त्याच्यात पहिले आहेत चांगल्या सवयी, गुड हॅबिट, वाचन, व्यायाम, नियोजन, सकारात्मक विचार. आणि वाईट सवयी आहेत टाळाटाळ करणे, सोशल मीडियात वेळ घालवणे, रागवणे, तक्रार करणे. आपण कोणत्या सवयी वाढवतो त्यावरच आपलं आयुष्य उभं राहतं. श्रीमंत आणि गरीब लोकांच्या सवयीतील फरक पाहूयात. थॉमस कार्ली यांनी 5 वर्षाच्या संशोधनातून काही महत्त्वाचे निरीक्षणं मांडलेत की श्रीमंत लोकांच्या सवयी काय आहेत. रोज वाचन करतात, दिवसाचे लक्ष्य ठरवतात, व्यायाम, ध्यान करतात, सकारात्मक लोकांमध्ये राहतात, दररोज काहीतरी शिकतात. आणि गरीब लोकांच्या सवयी काय आहेत. टीव्ही बघतात किंवा मोबाईल वापरतात, परिस्थितीला दोष देतात, शरीर आणि मनाकडे दुर्लक्ष करतात, नकारात्मक लोकांसोबत राहतात आणि शिकण्याकडे दुर्लक्ष करतात. सवयींनी तुमचं यश ठरवतं. तुमच्या सवयी जर तुम्हाला पुढे नेत असतील तर त्या तुम्हाला मागे खेचतात. थॉमस सांगतात की मोठा बदल एका दिवसात होत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयीमुळे होतो. जर तुम्ही दररोज फक्त 30 मिनिटे पुस्तक वाचायला सुरुवात केली तर एका वर्षात तुम्ही 20 ते 25 पुस्तके वाचू शकता. ही सवय तुमच्या विचारशक्तीला, आत्मविश्वासाला आणि निर्णय क्षमतेला प्रचंड उंचावते. लहान सवय पण मोठं यश. वाईट सवयी सुरुवातीला गोड वाटतात, जसं की उशिरा झोपणे, वेळ वाया घालवणे, पण त्या हळूहळू आयुष्य नष्ट करतात. थॉमस म्हणतात, वाईट सवयी म्हणजे हळूहळू वाढणारं विषारी झाड. सुरुवातीला ते निरुपद्रवी वाटतं, पण नंतर संपूर्ण जीवन व्यापून टाकते. त्यासाठी वाईट सवयीचा शोध घ्या आणि त्यांना हळूहळू चांगल्या सवयींनी बदला. पहिलं पाऊल म्हणजे स्वतःच्या सवयींचं निरीक्षण करणे. तुम्ही रोज काय करता, तुमचा वेळ कुठे जातो
तुमच्या सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेत आहेत का की दूर नेत आहेत? थॉमस सुचवतात, एक हॅबिट जर्नल तयार करा. दररोजच्या सवयी लिहा. चांगल्या सवयी टिकवा, वाईट सवयींना हळूहळू कमी करा. श्रीमंत आणि यशस्वी लोक एकच गोष्ट जास्त महत्त्वाची मानतात. कन्सिस्टन्सी इज द रिअल पॉवर. ते रोज थोडं थोडं पण सतत करतात. सुरुवातीला अवघड वाटतं, पण काही दिवसांनी ती कृती नैसर्गिक वाटू लागते आणि तेव्हाच बदल दिसू लागतात. थॉमस कार्ली या अध्यायात स्पष्ट सांगतात, तुम्ही तुमच्या सवयी निवडता आणि त्या सवयी तुमचं भविष्य निवडतात. जर तुम्ही आजपासून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर काही महिन्यातच तुमचं आयुष्य, तुमचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास दोन्ही बदलू शकतात. अध्याय दुसरा आहे सकारात्मक विचारांची सवय. द हॅबिट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. थॉमस कार्ली सांगतात, तुमचे विचार म्हणजे तुमच्या वास्तव्याचं बीज आहे. तुम्ही जसे विचार करता तसं जीवन बनतं. यशस्वी लोकांच्या सवयीपैकी सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण जसे विचार करतो तसंच बोलतो आणि तसंच वागतो. जर आपण सतत मी नाही करू शकत, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे वेळ नाही असे विचार करत राहिलो तर मन त्या मर्यादामध्ये अडकून जातं. पण जेव्हा आपण म्हणतो मी प्रयत्न करणार, मी शिकणार, मी हे साध्य करू शकतो, तेव्हा मेंदू त्याच दिशेनं काम करायला लागतो. थॉमस कार्ली म्हणतात, पॉझिटिव्ह थिंकिंग रिवाइज युअर ब्रेन फॉर सक्सेस. म्हणजे सकारात्मक विचार तुमचा मेंदू यशासाठी तयार करतात. लेखकाच्या संशोधनानुसार श्रीमंत लोकांचे विचार नेहमी समाधान, कृतज्ञता आणि शक्यता यावर केंद्रित असतात. ते समस्याकडे नाही तर उपायाकडे पाहतात. जर एखादा व्यवसाय अपयशी ठरला तर गरीब मानसिकतेचा माणूस म्हणेल माझं नशीबच खराब आहे. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस म्हणेल ठीक आहे, हे माझं शिकण्याचं टप्पे होते, पुढच्या वेळी मी वेगळं करून बघेन. हा विचार करण्याचा दृष्टिकोनच त्याला पुढे नेतो. थॉमस म्हणतात, निगेटिव्ह थिंकिंग इज लाईक अ पॉयझन, इट स्लोली डिस्ट्रॉय युअर कॉन्फिडन्स. नकारात्मक लोकांपासून, टीकाकारापासून आणि सतत तक्रार करणाऱ्यापासून अंतर ठेवा. त्यांचा प्रभाव तुमच्या मनावर नकळत होतो आणि तुमचं यश अडवतो. सकारात्मक विचार विकसित करण्याचे काही उपाय लेखकांनी सांगितले आहेत. थॉमस कार्ली यांनी काही सोप्या पण प्रभावी सवयी सांगितल्या. पहिली आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड जर्नल. दररोज सकाळी किंवा रात्री 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात, जसे की चांगलं आरोग्य, कुटुंब, आजचा दिवस. सकारात्मक वाक्य, दररोज स्वतःला म्हणा मी सक्षम आहे, मी यशस्वी होईल, मी आत्मविश्वासू आहे. वाचन आणि प्रेरणा, सकारात्मक पुस्तके, मोटिवेशनल पॉडकास्ट आणि यशस्वी लोकांच्या कथा वाचा. ध्यान आणि श्वसन, ध्यान केल्याने मन स्थिर होतं आणि विचार अधिक स्पष्ट होतात. थॉमस सांगतात की यू कॅनॉट कंट्रोल एव्हरीथिंग इन लाईफ बट यू कॅन कंट्रोल युअर थॉट्स. तुमच्याकडे बाह्य परिस्थिती बदलण्याची ताकद नसली तरी तुमचं मन आणि विचार बदलण्याची ताकद नक्की आहे. आणि विचार बदलले की परिस्थिती आपोआप बदलू लागते. एक तरुण मुलाने थॉमसला विचारलं, मी नेहमी अपयशी ठरतो, काय करू? थॉमसने त्याला एक वाक्य सांगितलं, दररोज स्वतःला सांग मी पुढे चाललो आहे. त्या मुलाने ती सवय लावली. काही महिन्यातच त्याचा दृष्टिकोन बदलला, आत्मविश्वास वाढला आणि त्याने नवीन व्यवसायात यश मिळवलं. हा बदल फक्त एका सवयीमुळे झाला, सकारात्मक विचारांची सवय. थॉमस कार्ली सांगतात, सकारात्मक विचार म्हणजे वास्तव बदलण्याचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. जर तुम्ही तुमचे विचार बदलले आणि तुमच्या कृती बदलतील आणि शेवटी तुमचं नशीबही बदलेल. अध्याय तिसरा आहे लक्ष्य निर्धारण आणि सातत्याची सवय, गोल सेटिंग अँड कन्सिस्टन्सी हॅबिट. थॉमस कार्ली सांगतात, तुमचं आयुष्य दिशाहीन बोटेसारखं असतं जर तुमचं लक्ष्य ठरलेलं नसेल. या अध्यायात लेखक सांगतात की लक्ष्य निश्चित करणे आणि त्यावर सातत्याने काम करणे ही श्रीमंत लोकांची सवय आहे. यशस्वी लोक कधीही नशिबावर अवलंबून राहत नाहीत, ते योजनावर आणि कृतीवर विश्वास ठेवतात. जर तुमचं जीवन म्हणजे एक प्रवास असेल तर लक्ष्य म्हणजे त्या प्रवासाचं गंतव्य. लक्ष्य नसलेला माणूस कुठेही पोहोचत नाही, कारण त्याला कुठे जायचं आहे हेच ठरलेलं नसतं. थॉमस सांगतात की श्रीमंत लोक
तीन प्रकारची उद्दिष्ट ठरवतात: दैनंदिन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. अनेक लोक म्हणतात, मला श्रीमंत व्हायचे या, मला प्रसिद्ध व्हायचं आहे, पण ते स्वप्न असतं, लक्ष्य नाही. स्वप्न म्हणजे इच्छा आणि लक्ष्य म्हणजे कृतीची योजना. थॉमस सांगतात, जर तुम्ही स्वप्नाला वास्तविक बनवू इच्छित असाल तर ते लिहून ठेवा, त्यासाठी टप्पे ठरवा आणि रोज थोडं काम करा. सातत्य म्हणजे रोज तेच प्रयत्न करणे, अगदी मन नाही झालं तरीही. लेखक सांगतात, कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरफुल दॅन टॅलेंट. प्रत्येक यशस्वी व्यक्ती रोज थोडं थोडं काम करतो. कधी थकवा येतो, कधी अपयश येतं, पण ते थांबत नाही. जर तुम्ही रोज 1% प्रगती केली तर एका वर्षात तुम्ही 37 पट चांगले व्हाल. थॉमस म्हणतात, जे मोजता येतं ते सुधारता येतं. म्हणूनच आपल्या प्रगतीचं मोजमाप करा. दररोजच्या यादीत तुमच्या कामांचा उल्लेख करा. आठवड्यातून एकदा पुनरावलोकन करा की तुम्ही कुठे आहात. छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा. ही सवय तुमच्यात उत्साह आणि शिस्त दोन्ही निर्माण करते. लेखक सांगतात, फेलर इज नॉट द ऑपोजिट ऑफ सक्सेस, इट्स अ पार्ट ऑफ सक्सेस. सातत्याने प्रयत्न करणारा माणूस शेवटी यशस्वी होतो. प्रत्येक अपयश हा एक नवीन धडा असतो. फक्त थांबू नका, पुन्हा उभे राहा आणि पुढे चला. लेखक एका तरुणाचा उल्लेख करतात, जो रोज फक्त 1 तास नवीन कौशल्य शिकायला देत होता. सुरुवातीला त्याला काही फरक दिसला नाही, पण एका वर्षानंतर त्याने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. आज तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. त्याचं रहस्य काय होतं? फक्त लक्ष आणि सातत्य. थॉमस कार्ली या अध्यायाचा शेवट एका जबरदस्त वाक्याने करतात, लक्ष ठरवा, योजना करा आणि रोज थोडं पुढे चला. सातत्य हेच नशीब बदलणाऱ्या खऱ्या अर्थानं जादूचं सूत्र आहे. जर तुम्ही रोज थोडं का होईना पण प्रयत्न करत राहिलात तर तुमचं स्वप्न वास्तव्यात उतरू शकतं. अध्याय 4 आहे, पैशाची सवय आणि आर्थिक स्वातंत्र्य. थॉमस कार्ली या अध्यायात सांगतात की श्रीमंत लोकांना पैशासोबत नाती समजतात, तर गरीब लोक पैसा फक्त खर्च करण्याचं साधन मानतात. श्रीमंत लोक त्यांच्या उत्पन्नातील एक भाग नेहमी स्वतःसाठी वाचवतात, म्हणजे बचत आणि गुंतवणूक. ते म्हणतात, पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे खर्च करण्याआधी बचत करा. रोज थोडीशी बचत आणि योग्य गुंतवणूक हीच आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. श्रीमंत लोक पैसा वाचवतात, वाढवतात आणि त्याच पैशाला कामाला लावतात, तर गरीब लोक पैसा कमवतात आणि ताबडतोब खर्च करतात. त्यामुळे थॉमस सांगतात, तुमच्या सवयी जर पैशाला नियंत्रित करतात तर तुम्ही पैशाचे मालक होता, पण जर पैसा तुम्हाला नियंत्रित करत असेल तर तुम्ही त्याचे गुलाम होता. थॉमस सी कार्ली यांच्या चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर डेस्टिनी या पुस्तकाचा शेवट अत्यंत प्रेरणादायी आणि वास्तववादी आहे. लेखक सांगतात की यश, श्रीमंती, आनंद, आत्मविश्वास हे सर्व आपल्या दैनंदिन सवयीचे प्रतिबिंब आहे. तो म्हणतो, आपल्याला नशीब बदलायचं असेल तर कोणत्याही जादूची गरज नाही, फक्त आपल्या सवयी बदलायच्या आहे. कारण सवयी म्हणजे आपल्या भविष्याचा आराखडा, ब्ल्यू प्रिंट असतो. थॉमस सांगतात, मोठं यश हे लहान सवयींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे घडतं. दररोजचं थोडं वाचन, नियमित बचत, वेळेचं नियोजन, सकारात्मक विचार या लहान वाटणाऱ्या सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. स्मॉल हॅबिट्स व्हेन रिपीटेड डेली बिकम द फाउंडेशन ऑफ ॲन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ. लेखक सांगतात की बदलासाठी योग्य वेळ कधीच येत नाही, ती वेळ आपणच ठरवायची असते. जर तुम्ही आज एक सवय चांगली बनवली तर उद्याचं तुमचं रूप वेगळं असेल. फक्त सुरुवात करा, अगदी छोट्या पावलाने का होईना. आपलं मन म्हणजे संगणकासारखं आहे. ज्याप्रमाणे आपण त्यात कोणते विचार, कृती आणि सवयी टाकतो त्याचप्रमाणे परिणाम मिळतात. वाईट सवयींना मनात अपयशाचं कोड तयार होतं, तर चांगल्या सवयींनी यशाचं कोड बनतो. थॉमस कार्ली शेवटी म्हणतात, तुमचं भविष्य कोणीतरी दुसरा बनवत नाही, ते तुम्ही रोजच्या सवयींनी स्वतः घडवत आहात. तुमच्या सवयी जर योग्य असतील तर नशीबही तुमच्या बाजूने वळतं. म्हणूनच हे पुस्तक एक संदेश देतं, सवयी बदला आणि तुमचं नशीब बदला.